Stay strong under pressure, दबावाखाली बलवान रहा. trusting God in every storm. प्रत्येक वादळामध्ये देवावर विश्वास ठेवत. Pressure is part of life. दबाव जीवनाचा एक भाग आहे It comes from every side. आणि दबाव प्रत्येक बाजूने आपल्यावर येतो. The first point, पहिला मुद्दा, when the pressure is on, जेव्हा प्रेशर असतं, दबाव असतो, even under pressure, दबावाखाली सुद्धा some people still keep on talking about God. प्रेशर मध्ये असले ना तरी सुद्धा काही लोक देवाविषयीच बोलत राहतात. Maybe not loudly, maybe very quietly, आणि जोरात नाही, कदाचित शांतपणे बोलत असतील, पण maybe with देवाविषयी pain in बोलतात. their hearts, हृदयामध्ये वेदना असतील, यातना असतील, पण तरी सुद्धा देवाविषयी बोलत राहतात and they keep on trusting on God. आणि देवावर विश्वास कायम ठेवतात. And that's what God loves. आणि देवाला तेच आवडतं. Pressure is not the end of the story. प्रेशर म्हणजे आपल्या कथेचा अंत नाहीये. God is close. देव आपल्या जवळ आहे. God is listening to us, देव आपला ऐकत आहे. especially in hard times. आणि खास करून जेव्हा आपण अवघड परिस्थितीतून जातो तेव्हा तर देव जवळ असतोच. Praise God. हालेलुया. And so even small acts of faith under pressure आणि म्हणून प्रेशर खाली असताना सुद्धा जर छोटी छोटी विश्वासाची कृत्य आपण केली it greatly matters to God. तर देवाला ती फार फरक पाडतात. Amen. आमेन. When you are in pressure, जेव्हा केव्हा तू प्रेशर खाली, दबाव खाली आहे, a small faith will do a miracle. एक छोटासा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास चमत्कार करेल. Even if you whisper a small prayer आणि अगदी छोटीशी प्रार्थना जरी तुम्ही कुजबुजलात or even speak hope to a friend, किंवा एखाद्या मित्राशी तुम्ही आशेविषयी न बोललात God hears that. तरी देव ते ऐकतो. Amen. Amen. And he counts it. आणि देव ते मोजून ठेवतो, He writes it down. हिशोबात घेतो, त्याची नोंद करतो. Amen. Amen. Not because he forgets, आणि तो विसरून जाणार आहे म्हणून नाही, but he writes it down to honor you. तर तुझा मान करायला देव ते सगळं लिहून ठेवतो. Praise God. Hallelujah. When believers are crushed by pressure, बिलीवर लोकांवर जेव्हा प्रेशर फार येऊन ते चुरडतात, but still choose to trust पण God, तरी देवावर विश्वास ठेवायचं निवडतात, they shine in God's eyes. देवाच्या नजरेत ते चमकतात. Amen. As simple as that. When life is hard आयुष्य जेव्हा खडतर होतं and you still speak well of God, आणि तरी तू देवाविषयीचं चांगलं चांगलं बोललास, God leans and says, देव टेका घेऊन म्हणतो, write that down. हे लिहून ठेव रे, Write it in the book of remembrance. स्मरणाच्या पुस्तकात हे लिहून ठेव. Not in the book of life, but in the book of remembrance. जीवनी पुस्तकात नाही, आठवणीच्या स्मरणाच्या पुस्तकात लिहून ठेव. क्या इतक्या त्रासात न जातोय तरी सुद्धा माझ्याविषयी चांगलं चांगलं बोलून विश्वास ठेवतोय. बंदे को याद रखना तो This पडेगा. one still honors me, अजूनही माझा मान करतोय, so I won't forget this moment. तर या क्षणाला मी विसरणार नाही. Your words in pain are like gold to God. वेदनेतले तुझे देवासाठीचे शब्द म्हणजे देवासाठी सोनं आहे, सोनं. If something is not working, समजा काहीतरी होत नाही तुझ्या जीवनात, don't reevaluate God again. तर परत देवाचं तोलमाप करू नको की देव खरा आहे का, देव खरा आहे का, देव खरा आहे का. Reevaluate yourself. स्वतःचं तोलमाप कर, मी किती खरा आहे आणि मी किती पाण्यात आहे. Amen. मला कुठेतरी बदलायला लागेल हे बघ. Let your pressure push you more closer to God. तुमचा दबाव, तुमचं प्रेशर तुम्हाला देवाच्या जास्त जवळ आणू दे. Let your words honor God. तुझे शब्द जे आहेत ना, हे शब्द देवाचा मान करणारे शब्द असतात. Because God is listening कारण देव ऐकतो बरं का. and He's writing your faith into His book. आणि देव तुझा विश्वास त्याच्या पुस्तकात लिहित आहे. Let pressure refine you, not ruin you. प्रेशर जरी आलं, दबाव जरी आला, तरी त्यातनं तुझा नाश होता कामा नये. तू अजून शुद्ध झालं पाहिजे. Because कारण tough times are training grounds for you. बघा, अवघड प्रसंग म्हणजे आपल्यासाठी एक प्रशिक्षणाची भूमी आहे. Praise God. त्याच प्रसंगातनं जाऊन आपल्याला ट्रेनिंग मिळतं. I may be under pressure, आणि कदाचित मी प्रेशर खाली, दबावाखाली असीन, but I will not break down. पण मी नाही तुटणार. I will speak faith. मी विश्वासच बोलणार. I will not speak fear. आणि मी घाबरून घाबरून काहीतरी भीतीदायक, नकारात्मक ऐसा वैसा ऐसा करो वै करो नाही. My God is greater than my pain. माझा देव माझ्या वेदनेपेक्षा मोठा आहे. I will worship while I wait. आणि मी वाट पाहत असताना आराधना करी. I will not grumble while I wait. I will worship God while I wait. वाट पाहत असताना मी तक्रार आणि कुरकुर करणार नाही. मी मस्त आराधना करणार. Because God Himself said, कारण देव स्वतः बोललाय, wait upon the Lord. देवाचरणी वाट पहा, Be of good courage, जरा धीराने राहा, and He will strengthen your तो heart. तुझ्या हृदयाला ताकद दी. Hard times don't come to destroy you, अवघड परिस्थिती तुझा नाश करायला येत नाही बेटा, but to reveal your true trust. तर खरा विश्वास तुझा देवावरती किती आहे हे प्रगट करायला अवघड परिस्थिती येते. What you say तर तुम्ही जे is बोलता like a fire written in the book of ती remembrance. आग आहे, आग जी स्मरणाच्या पुस्तकात लिहिली जाते ती आग. And so make it count. तर ते तुमचं बोलणं अर्थपूर्ण ठेवा. Second point, दुसरा मुद्दा, avoid worldly pressure.
जगिक प्रेशर जेवढं होईल तेवढं टाळा. Worldly pressure is the push to live like everyone else. जगिक प्रेशर जे येतं ना ते आपल्याला सगळ्यांना इतरांसारखं जगायला लावतं. And even though you know it is wrong, आणि जरी तुम्हाला माहिती असतं की हे चुकीचं आहे, मी नाही हे करू शकत, but still you do it under pressure. तरी तुम्ही प्रेशर खाली असताना करून मोकळे होता. Some people compromise their values. आणि काही लोक आपल्या मूल्यांवरच प्रेशर मध्ये येऊन रद्दबदल करतात. ये चलता है ऍटिट्यूड, सब चलता रे, नाही नाही ऐसा कैसा चलता है, Because of what others think. इतर लोकांना जे वाटतं ना त्यानुरूप. But पण Jesus tells us, येशू आपल्याला सांगतात you are not alone. तू एकटा नाहीये, I am with you. तू एकटा नाहीच आहे. येशू म्हणतात मी तुझ्या बरोबर आहे. When the world says given, जग जेव्हा म्हणतं हार मान, Jesus says, येशू म्हणतात don't worry, नाही नाही काळजी I've नको been करू. there too. मी सुद्धा त्यातनं गेलोय. You say, oh, this enemy is before me. मग तुम्ही म्हणता नाही माझा शत्रू माझ्या समोर हातून आहे. Jesus says, don't worry. येशू म्हणतात काळजी नको I करू. also had this kind of enemy. माझ्या समोर सुद्धा शत्रू हात धुवून लागला होता. So when pressure knocks on your door, तर जेव्हा केव्हा प्रेशर तुझ्या दारावर येईल, don't open it. त्या दार उघडूच नको ना, Turn to Jesus instead. येशूंकडे वळ ना. Amen. प्रेशरनी बेल मारली की पळून जायचं येशूंकडे. Say, Jesus will open the door. म्हणायचं येशू दार उघडतील. Third point. तिसरा मुद्दा, A simple way to calm the pressure at home. एक साधा मार्ग, घरातलं प्रेशर शांत करण्याचा एक साधा मार्ग. Whenever there is pressure at home, जेव्हा केव्हा आपल्या घरात काही प्रेशर येतं, as a husband and wife, नवरा बायको या नात्यानं just hold hands. हात धरायचे. Even when you are fighting, आणि तुम्ही जरी झगडत असाल even when you are arguing, आणि वादीवाद जरी तुमचा चालला असेल, I'm telling you the best way is hold hands and मी argue. तुम्हाला म्हणतो अति उत्तम बाब काय आहे, हात धरून वाद घाल. तुला एवढा आर्ग्यू करायचं ना, हात पकड आणि वाद घाल. Many times when people argue, they face each other's back. अनेक वेळेला ज्या लोक वाद घालतात ना त्या एकमेकांची पाठ करतात. Amen. तो अंड दाखवून नाही, पाठ. That will always divide you. अरे त्यातनं घर तुटेल ना बेटा. Argue face to face. वाद घालायचा ना, आजा आमने सामने. And better argument is hold hands and argue. आणि अजून चांगली नंबर 1 ची आर्ग्युमेंट जर करायची वादीवाद, तर एकमेकांच्या सामने आमने आणि हात धरून. Amen. आमेन. And so whenever you feel the other person is under pressure, तर जेव्हा केव्हा तुला आढळतं की तो समोरचा व्यक्ती समजा घरात वगैरे काही प्रेशर मध्ये आहे, just hold their hands. त्यांचे हात धरायचे. They feel strengthened. त्यांना असं ताकद मिळाल्यासारखं वाटतं. Answers are not immediate, उत्तरं लगेच येत नाहीत, but पण the anxiety goes. त्यांची चिंता निघून जाते ना. जर ते प्रेशर खाली आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जाऊन त्यांचा हात धरला तर त्यांना एक ताकद मिळते. Remember one thing, एक गोष्ट लक्षात you ठेवा, are not enemies, तुम्ही शत्रू तर नाही, you are on the same team. तुम्ही एका टीम मधल्यात ना नवरा बायको. Fourth point, चौथा मुद्दा, peer pressure. खूप प्रेशर. Sometimes to impress people, you have to disobey God. कधी कधी लोकांवर छाप पाडायला आपल्याला देवाच्या आज्ञा मोडायला लागतात ना. The world says, be like us. जग म्हणतं ना आमच्यासारखे बना, Do what we do. आम्ही जे करतो ते करा, Say what we say. आम्ही बोलतो ते बोला. But God says, be different. पण देव म्हणतो वेगळे बना, You are the light of the world. वेगळे व्हा. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. They are darkness. ते अंधार आहेत. They are not mine. You are mine. ते माझे नाहीत, तुम्ही माझे आहात. If the world goes one way, आणि जग जर एका मार्गाने गेलं noisy way and wild way and lost way, आणि जग गोंगाटाच्या मागे गेलं, मोकाट सुटलेल्या सगळ्या मार्गांमध्ये गेलं, and God goes another way, आणि देव जो दुसऱ्या मार्गाने जात आहे, quit the crowd, go with God. लोकांची गर्दी सोडा, देवाच्या मागे चाला. You cannot walk both the paths. दोन्ही मार्ग नाही चालता येणार बेटा. Amen. आमेन. You cannot run with the world and then walk with God. जगासोबत पण मला धावायचंय आणि देवासोबत पण चालायचंय, तसं नाही होत. The crowd will judge today, God will judge you forever. लोकांची गर्दी काय आज तुझा न्याय करेल, पण देव कायमचा न्याय करणार आहे. Amen. आमेन. People will cheer you one day लोकांचं काय, लोक एखाद दिवशी तुला डोक्यावर घेऊन नाचतील and forget you the next day. आणि दुसऱ्या दिवशी तुला विसरतील की तू कोण आहेस. See? हा? But God never forgets his people. पण देव नाही त्याच्या लोकांना कधी विसरत. So be brave. तर धाडसाने राहायचं, Say no when the world says yes. धीट राहायचं. जग नाही म्हणतंय तेव्हा आपण हो म्हणायचं. Walk tall when others bow down to wrong. आणि उंच पुढं चालायचं. ज्या सगळी माणसं चुकीच्या गोष्टींच्या आहारी जातायत, आपण मात्र वेगळं राहायचं, बरोबर ते करायचं. You are not alone. तुम्ही एकटे नाही, God is with you. देव तुमच्या सोबत आहेत. Any kind of pressure आणि कुठलंही प्रेशर जरी आलं, is not real pressure कुठलंही प्रेशर ऍक्च्युअली प्रेशर नाहीये. if Jesus is with you. जर येशू तुझ्या सोबत असतील तर नाही. And if God is for us, आणि देव जो आपल्यासाठी आहे, who can go against us? फिनिश ना, आपल्या विरुद्ध कोण जाईल.
म्हणून मी नेहमी म्हणते, मेक शुअर गॉड इज विथ यू. So don't live to be accepted. तर मला ह्यांनी स्वीकारलं पाहिजे, त्यांनी स्वीकारलं पाहिजे, ह्याच्यासाठी जगू नका. Live to be faithful. विश्वासू राहायचंय मला, इमानदार राहायचंय मला, म्हणून जगा. Your destiny is too big to waste on fitting in the world. तुझ्या आयुष्याची दिशा फार मोठी आहे बेटा. या जगात कुठे तू फिट इन व्हायला चालला? Amen. ते फार छोटं आहे सगळं. तुझी दिशा मोठी आहे. Last point. शेवटचा मुद्दा, When the crowd becomes too much. गर्दी जेव्हा खूप मोठी होते. See, your words have power. तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. And so instead of complaining, तर तक्रार करायच्या ऐवजी speak hope आशा बोला ना. and pray for your leaders. लीडर्स साठी पण प्रार्थना करा ना. Amen. तुमच्या लीडर्स साठी तुम्ही प्रार्थना करा. Even the leaders लीडर सुद्धा don't rely only on people's opinions. फक्त लोकांच्या मतांवर लीडरनी अवलंबून राहायचं नाही. When you feel heavy, ज्या लीडरला काही ओझं आलं, प्रेशर आलं, look to God for strength. अरे देवाकडे बघ, देवाला शक्ती माग. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.